बुल्ढाना में शिवसेना विधायक संजय गायकवाड़ ने वकील असीम सरोदे और भाजपा जिला अध्यक्ष विजयराज शिंदे पर तीखा हमला बोला है। 100 करोड़ रुपए की मानहानि नोटिस के बाद आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में गायकवाड़ ने कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि नोटिस का कानूनी जवाब दिया जाएगा और महायुति में बेहतर समन्वय की भी जरूरत है। आम्ही उत्तर देऊ। त्याने 356 कलम सांगितली। कलम तर आमची पण सगळी पाठ आहे आणि मला खात्री आहे की न्यायालयामध्ये ज्यावेळेला आम्ही जाऊ तर त्यांचा हा डावा फुल ठरेल। पण 100 कोटीची मला तर काय माझा घरदार पण इकलं तर एवढे पैसे म्हणून निघू शकत नाही। त्यांच्या वकिलांची आणि त्यांच्या खरोखर बुद्धीची कीव येते की एवढा मोठा 100 कोटीचा दावा काय अवकाती त्याच्या अशिलाची। काय काम आहे त्याचं? इथे 15 वर्ष आमदार असताना काय केलं लोकांसाठी? त्यांनी स्वतःची घरं बळी, स्वतःच्या शाळा केल्या, स्वतःचे कायच केले। अरे ज्या त्या नोटिसमध्ये सांगितले की आम्ही तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, तो लहान आदिवासी लेकर आहे त्या आदिवासी लेकरांना खायला देत नाही म्हणून कलेक्टर ऑफिसर 4दा मोर्चे काढायला लागले। त्यांच्या तोंडचा घास तुम्ही हिसकवणार आहे आणि तुम्ही कोणत्या तोंडाने सांगणार आहे की आमच्यावर ॲट्रॉसिटीचा कायदा तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे? गोरगरिबांची आदिवासीची पोरं उपाशी मारतात, त्यांच्या अंगावर कपडे देत नाही, अंघोळीला साबण देत नाही, त्याला खायला अंडी देत नाही, त्याला मटण देत नाही, दूध देत नाही, आपल्याला खायला मिळत नाही म्हणून ते मोर्चे काढतात। एक नाही 5 मोर्चे काढलेत। कोणत्या तोंडाने तुम्ही सांगता की आम्ही आदिवासींच्या माध्यमातून कारवाई करू? कारवाई तर तुमच्यावर केली पाहिजे। 100 कोटीचा दावा त्याने ठोकला याचा अर्थ नक्कीच त्यांच्या मागच्या 35 वर्षाच्या किंवा 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत हजार कोटीची कमाई नक्कीच त्याने केली असणार आणि त्याच्यामुळे जर 100 कोटीचा दावा टाकत असतील तर आता मला पण त्यांची ईडीकडे किंवा सीआयडीकडे तक्रार करावी लागेल की एवढे पैसे यांनी कुठून आणले म्हणून। आणि मी नोटीस त्याच्यामध्ये वाचली। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी त्यांच्या आशिलाला बदनामीकारक बोललो। अरे नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये माझ्या पत्नीने त्याचा 14,700 मतांनी पराभव केला। ज्याची इज्जतच जनतेने ठेवली नाही त्याची बेइज्जत मी काय करणार आहे? जो विधानसभेत 3 वेळेस 4 नंबरला न गेला, पहिल्या वेळा त्याला आम्ही निवडून आणलं, दुसऱ्या वेळेला काँग्रेसनं आणलं, तिसऱ्या वेळेला काँग्रेसनं आलं, जो कधी स्वतःच्या बळावर जिंकला नाही आणि आता नगरपालिकेत तर त्याचे 3-13 वाजले। आणि त्या नोटीसमध्ये वारंवार मला सांगितलं की तुमच्यावर असे गुन्हे होते ना। बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक होतो, गुन्हे आमचं आभूषण होतं आणि आमच्यावरचे गुन्हे हे धर्मरक्षणाकरता झालेले आहेत, मुलींच्या रक्षणाकरता झाले आहेत, गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता आमच्यावरती गुन्हे झाले आहेत आणि आजच्या तारखेला एकही गुन्हा आमचा पेंडिंग नाही, सगळे गुन्हे आमचे संपलेले आहेत। न्यायालयाने आम्हाला सगळ्या प्रकारे निर्दोष केलेला आहे। आणि आज मी बुलढाणा जिल्ह्यात केलेला विकास, मी जे काही इतकं एक आमदार महाराष्ट्रात काय करू शकतो हे जे मी करून दाखवलं याच्यामुळे यांना जळफळाट होऊन राहिलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या नोटीस त्यांनी दिल्या आहेत। आर्टिकल 19(1)(a) जे त्यांनी शिकवलं त्या आर्टिकल 19(1)(a) च्या आधारे मला संविधानाने बोलायचा अधिकार दिलेला आहे आणि मी बोललेलो आहे। आणि मी अजूनही प्रतीक्षेत आहेत की जे आरोप मी केले होते ते 100% खरे होते। त्याची चौकशी मी सीआयडी मार्फत मागितली, मी लोकायुक्ताला तक्रार दिली, मी राज्यपालाकडे तक्रार दिली, मी राष्ट्रपतीकडे तक्रार दिली। ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। ज्या शाळेचा एक आदिवासी मुलगा गेट पडून त्या ठिकाणी मेला त्याच्या सदोष मनसच्या वधाचा गुन्हा सुद्धा त्याच्यावर दाखल व्हायला पाहिजे होता। आणि जे मी आरोप त्या काळात केले माझा एकही आरोप खोटा नाहीये, कारण त्याच्यासोबत मी होतो। आम्ही बऱ्याच गोष्टीचे त्याचे आय विटनेस आहोत। अगदी त्याच्या भावाने दवाखान्यात केलेला बलात्कार सुद्धा